आणि आता एक मोठी बातमी। अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पायलट सुमित सबरवाल यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांचं पार्थिव पवईतील जलवायू विहार इथे आणण्यात येणार आहे। मोठी अपडेट आपण पाहतोय। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातच पायलट सुमित सबरवाल यांचा देखील मृत्यू झाला आणि सध्याची ही मुंबईतली थेट दृश्य आपण पाहतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, अहमदाबाद दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पायलट सुमित सबरवाल यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल। काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर 12 जून रोजी हा अपघात झालेला होता। भीषण अपघात होता। अहमदाबादवरून येणारं जे विमान आहे ते लंडनला जाणार होतं आणि त्यावेळीच हा भीषण अपघात झालेला होता। त्याच विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सबरवाल हे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी मुंबईतील पवई येथे राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता त्यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात येते। आपण जर पाहिलं तर सुमित सबरवाल हे मुख्य वैमानिक असून त्यांचा अनुभव देखील दांडगा होता, परंतु हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की तरी देखील हा अपघात झालेला कसा झालेला आहे याचेच कारण देखील शोधण्यात येत आहेत आणि सुमित सबरवाल यांना आता श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। त्यांचं पार्थिव काही वेळापूर्वीच पवईतील त्यांचं जे राहते घर आहे त्यांच्या घरी आणण्यात आलेलं आहे। श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी निघणार आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरातून या गोष्टीसाठी हा जो अपघात झालेला आहे त्याच अनुषंगाने हळहळ जी आहे ती व्यक्त करण्यात येत आली आहे। सुमित सबरवाल यांच्या घरी त्यांचे वडील आहेत, ते देखील शोकाकुळ वातावरणात आहेत। काही वेळातच आता पार्थिव जे आहे ते त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। बरं स्नेहा, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।